श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, लक्ष्मी माता कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास करावी, आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि आपण करत असलेल्या मेहनतीचं आपल्याला फळ मिळावं. तसेच अनेकांना आपल्याला धनलाभ व्हावा असं देखील वाटत असतं. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही आपल्याला म्हणावा तसा पैसा मिळत नाही आणि मिळाला तरी तो देखील टिकत नाही. घरामध्ये शांतता राहत नाही, सुख समृद्धी टिकून राहत नाही आणि यामुळं आपल्याला रात्री शांत झोप देखील लागत नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या घरामध्ये सर्व काही सुरळीत राहावं, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा नेहमी वास राहावा, पैशाची रेलचेल राहावी, तसेच सुख समृद्धी कायमस्वरूपी टिकून राहावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचा आहे. हा उपाय अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे, तर त्यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आहे. हा 100% प्रभावशाली असा उपाय आहे. हा जर उपाय केला तर तुम्हाला धनलाभ तर होणारच आहे, शिवाय चांगली झोप देखील लागणार आहे आणि तुमचं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे आणि तुमच्या यामुळं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तुमच्यावरची जी संकट असतील, दारिद्र्य असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आता हा कोणता उपाय आहे आणि कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या उशीखाली ठेवायच्या आहेत, तर हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपल्याला रोज रात्री झोपताना आपल्याला उशीखाली ज्या वस्तू ठेवायच्या आहेत, तर त्यापैकी जी सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजेच तुळशीचे पान. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी ही खूप पवित्र मानली जाते. तुळस ही धार्मिक, वैज्ञानिक गुणांनी भरलेली असते. तुळशीपासून निघणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनेक संकटापासून दूर ठेवत असते आणि तुळशीच्या पानात चमत्कारी शक्ती देखील असते आणि म्हणूनच ही पानं आपल्या उशीखाली जर ठेवली तर आपल्याला जी वाईट स्वप्न पडत असतात तर ती वाईट स्वप्न पडणार नाहीत. आपल्याला शांत गाढ झोप लागेल आणि ही पानं ठेवल्यामुळं आपल्या प्रत्येक कामामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी असतील किंवा कोणत्याही कामामध्ये येणारे अडथळे असतील, अपयश येते असेल तर ते दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे. आता ही तुळशीची पानं आपल्याला एक पान न घेता आपल्याला 5 तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि एका पेपरमध्ये ही बांधायची आहेत, याची पुडी करायची आहे आणि ही पुडी आपल्याला आपल्या उशीखाली ठेवायची आहे. आता हा उपाय आपल्याला सलग 21 दिवस करायचा आहे. हा 21 दिवस जर उपाय केला, आपल्या उशीखाली रोज झोपताना ही तुळशीची 5 पानं एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये जर बांधून ठेवली तर आपल्याला ज्या कामामध्ये अडथळे येत आहेत, अडचणी येत आहेत, अपयश येत आहे, तर त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती होणार आहे आणि यामुळे लक्ष्मी माते देखील आपल्यावर प्रसन्न राहणार आहे. लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये वास राहणार आहे आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. आता दुसरी जी वस्तू आहे जी आपल्याला रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आहे, तर ती म्हणजे मोराचे पीस. हे मोराचे पीस रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यावरती सर्वात पहिल्यांदा या मोराच्या पिसाचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. असं जर केलं तर आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह दोष असतात तर ते दोष दूर होण्यास मदत होणार आहे आणि जी कामं आपली अडलेली असतील, अडथळे येत असतील ज्या कामामध्ये, तर ती कामं देखील पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच हे मोरपीस आपल्या घरामध्ये ठेवल्यानं आपल्या घरामध्ये जी असणारी नकारात्मकता असते तर ती दूर होण्यास देखील मदत होते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि ज्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं तर त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास असतो. त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी टिकून राहिलेली असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये देखील हे मोराचं पीस अवश्य ठेवायचं आहे आणि याचा उपाय देखील आपल्याला करायचा आहे. तसेच बऱ्याच जणांना उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो आणि कितीही काम केलं, कितीही मेहनत केली तरी देखील यश प्राप्ती होत नाही आणि आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली असते किंवा कर्जबाजारी झालेला असतो. तर त्या लोकांनी हा उपाय अवश्य करायचा आहे. म्हणजेच रात्री झोपताना हे मोराचं पीस अवश्य उशीखाली घेऊन झोपायचं आहे. त्यामुळं आपल्यावरती जे काही कर्ज असेल किंवा आपल्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील किंवा जो आपला विनाकारण जो खर्च होत असेल तर तो खर्च देखील होण्यास कमी होणार आहे. तसेच आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला अशा काही वस्तू असतात की ज्या वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात भरलेली असते, जसं की कुंकू किंवा पवित्र धार्मिक पुस्तकं, ग्रंथ, पूजेमध्ये आपण जे तांदूळ वापरतो म्हणजेच अक्षदा,
हळकुंड या वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि या वस्तू जर तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्याची जर पोटली बनवली आणि आपल्या देवघरासमोर आपल्या देवाऱ्यासमोर जर ठेवली आणि संध्याकाळी झोपताना ही जर पोटली आपल्या उशीखाली जर ठेवली तर यामुळं आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती यामुळं सुधारण्यास मदत होणार आहे आणि आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आणि यामुळं आपल्यावर जी जी संकट येत असतील तर ती सर्व संकट दूर होण्यास मदत होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सर्व मंगलमय गोष्टी घडण्यास सुरुवात होणार आहे आणि आपल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत. आता पुढील जी वस्तू आहे जी रात्री झोपताना आपल्याला उशीखाली ठेवायची आहे तर ती वस्तू म्हणजेच 1 रुपयाचं नाणं आणि 1 लवंग हे आपल्याला आपल्या उशीखाली ठेवून झोपायचं आहे. हे जर ठेवून झोपलं तर झोपलेलं जे नशीब आहे आपलं तर ते जागं होणार आहे आणि आपण विचार सुद्धा केला नसेल एवढा पैसा आपल्याकडे येणार आहे आणि आपल्याला पैसा मिळवण्याच्या देखील अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. आणि हा उपाय आपल्याला फक्त 3 दिवस करायचा आहे आणि 3 दिवसामध्येच आपल्याला या उपायाचा चमत्कार दिसून येणार आहे. म्हणजेच आपण ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत तर त्याचा आपल्याला फायदा दिसणार आहे आणि हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. हा जर उपाय केला तर आपल्या जीवनातील पैशासंबंधित ज्या अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आणि आपल्या घराची भरभराट होणार आहे. तर आता हा उपाय कसा करायचा आहे तर तो पाहूया. तर त्यासाठी आपल्याला 1 लवंग घ्यायचे आहे, अखंड लवंग घ्यायचे आहे, कुठेही तुटलेली नसावी याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ही अखंड लवंग आणि त्यासोबतच आपल्याला 1 रुपया घ्यायचा आहे. तर आता ही लवंग घ्यायची आहे आणि ही लवंग आपल्या स्वतःच्या अंगावरून आपल्याला 3 वेळा उतरवायची आहे. ज्याप्रमाणे आपण दृष्ट काढतो लहान मुलाची तर त्याप्रमाणे आपल्याला उतरवायचे आहे. त्यानंतर आपल्याला 1 रुपया घ्यायचा आहे आणि रुपया आणि ही लवंग आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहे. एक पोटली तयार करायची आहे आणि रात्रभर आपल्या उशीखाली ही ठेवायची आहे आणि झोपायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला ही उशी काढून ही जी पोटली बनवलेली आहे लवंग आणि 1 रुपयाची तर आपल्या घराबाहेर आपल्या अंगणामध्ये किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी माती असेल तर त्या मातीमध्ये आपल्याला ही जी पोटली आहे 1 रुपया आणि लवंग तर ही पोटली पुरून टाकायची आहे. आता जे लोक शहरात राहतात तर त्यांना मातीमध्ये पूर्ण शक्य होत नाही तर त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे. आणि ही जी पोटली बनवलेली आहे तर ह्या शहरात राहणाऱ्या लोकांनी वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडली तरी देखील चालते. पण ज्यांना माती जर जवळपास असेल अंगण असेल किंवा इतर ठिकाणी आपल्या घराच्या आजूबाजूलाच तर त्यांनी ही पोटली पुरून ठेवायची आहे. आणि हा जर उपाय केला तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता भरलेली असते तर ती दूर होण्यास मदत होते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. लवंग ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असल्यामुळं आपण हा लवंगाचा उपाय केल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नेहमी वास करणार आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य ही नांदू लागणार आहे आणि या उपायाचा तुम्हाला अगदी 3 दिवसातच चमत्कार पाहायला मिळणार आहे. यामुळं तुमच्या घरामध्ये नवीन चैतन्य आल्याचं देखील तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळणार आहे आणि म्हणूनच हा अत्यंत प्रभावशाली 100% प्रभावशाली असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता यापैकी मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर यापैकी कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही उशीखाली ठेवून रोज झोपला किंवा या सर्व वस्तू जरी ठेवून झोपला तरीही काहीही फरक पडणार नाही. या सर्व वस्तू या लक्ष्मी स्वरूप आहेत आणि यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आता हा उपाय करत असताना आपण स्वतः देखील केला आणि आपल्या घरातील जरी इतर व्यक्तीने देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. याचा फायदा सर्वांनाच मिळणार आहे आणि घरातील एका व्यक्तीने जरी केला तरी देखील याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला अनुभवायला मिळणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे. रोज रात्री झोपताना उशीखाली मी ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू ठेवली किंवा जरी तुम्ही सर्व वस्तू ठेवल्या तरी देखील चालू शकतील. फक्त मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्यामुळं आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी माता वास करणार आहे. आपल्यावरची सर्व संकट दूर होणार आहेत आणि आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत. लक्ष्मी माता नेहमी आपल्या घरामध्ये वास करणार आहे आणि आपल्या घरामध्ये सर्व मंगलमय होणार आहे. नेहमी घरामध्ये पवित्र गोष्टी घडणार आहेत. तसेच आपल्या घराची भरभराट होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.